नववर्षाच्या प्रारंभी सातत्याने कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय सिव्हिलच्या आवारात रविवारी दिनांक 5 रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान 25 वर्षीय महिलेने झाडाला ओढणीचा फास देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे। या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय वर्तुळात खळबळ उडाली आहे। कविता उमेश अहिवळे, राहणार संत कबीर नगर, भोसले मिलिटरी स्कूल जवळ गंगापूर रोड, नाशिक असं मृत महिलेचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सुट्टी असल्याने जिल्हा रुग्णालयात नेहमीप्रमाणे वर्दळ कमी होती। दुपारी 2 वाजे दरम्यान वीरमनुष्य ठिकाणी असलेल्या आरोग्य अभियानाच्या कार्यालयासमोरील झाडाझुडपामध्ये एका महिलेने गळफास घेतल्याचं समोर आले। ही बाब सुरक्षा रक्षक परिचारिका डॉक्टरांना समजतात सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली। जिल्हा रुग्णालय पोलीस चौकातील पोलिसांनी घटनास्थळी येत सरकारवाडा पोलिसांना एका महिलेने आत्महत्या केल्याचं सांगितलं। त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलिसही घटनास्थळी आले। पुढील तपास सरकारवाडा पोलीस स्टेशन करत आहे। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी मोसिम पठाण, नाशिक।